हॉटेल श्री साई फॅमिली रेस्टॉरंट व्हेज नाश्ता व जेवणासाठी तसेच मासोळीसाठी प्रसिद्ध ठिकाण चंद्रपुरी घाट पायथ्याशी पुणे नाशिक महामार्ग हॉटेल श्री साई फॅमिली रेस्टॉरंट एक वेळ अवश्य भेट द्या। दादा गुंडा साहेबांकडे देतो। साहेब नमस्कार। हां साहेब नमस्ते। आता काय मी येणार होतो पण तुम्ही मी शनिवारी मी आहे ना आमच्या त्या याला दसऱ्याला गेलो होतो, त्याच्यामुळे मग मी बोललो साहेबांना की सोमवारी या। मग सोमवारी पण तुम्ही आज कुठे तरी काम मी संभाजीनगरला आहे। नाही काही अडचण नाही दादा, मी यांचे ना सगळं क्लिअर करून देतो, डोंट वरी। माझ्यापर्यंत आत्ताच विषय आला पहिल्यांदा, मार्गी लावून द्या 100%। मुद्दा तो जो मागचं एक्झिट आहे आपलं एसटी स्टँडचं अकोलेचं जुन्या तांबे हॉस्पिटल समोर, यस ते बंद आहे, आपलं बंद ठेवलेलं आहे, पण तिथं लाईट नाही आहे। लाईट बसून घ्यायची। बरं ठीक आहे, चला तिथं लाईट बसून घेऊ। तिथं लोक उभे राहतात, त्यांना त्रास होतोय। बरं बरं चालेल ना, मग तिथं आहे ना मी लाईट लावायची व्यवस्था करतो। अजून नाही ना बाकी काही आहे बरेच विषय, पण आता बरं ठीक आहे, तुम्ही आला ना मुलांचं पहिलं मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या, एकदा आपली पण भेट होऊन जाईल साहेब। चालेल ओके ठीक आहे, डोंट वरी, मी ते करतो। मग आपल्या ठरल्याप्रमाणे ते चालू होईल। नोकरी समोर आज फाडलेली आहे। आम्ही त्याला म्हणलो होतो, आम्ही आमच्या सरपंचाची सही दिली होती। आम्ही जायची गरज नाही तुम्हाला, ऑफिस आमच्या सरपंचाची सही दिली होती। आम्ही आमच्यासोबत वकील पण आणले होते। आम्ही महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्रिमंडळाला पण दिली होतं अर्ज। त्यांनी आमच्या समोर तो टाईप केलेला अर्ज, पोस्टाने पडेल अर्ज आमच्या समोर फाडलेला आहे ना, आम्हाला बोलले हे जवळजवळ 2 महिने झाले। 2 महिन्यापूर्वी झालेलं आहे। आता पहिली गोष्ट तुमच्यापर्यंत नाही आलं साहेब, त्यांना एवढं माहिती नाही। आम्ही फक्त जरायची तर 3 जण प्रचार आठवतो कोण होतं तिथं फाडला तुमचा अर्ज, कोण नाव माहिती फाडलं ना। आम्ही त्याला म्हणलं होतं सर का आमचा अर्ज घ्या, आमचे कधी आमची गर्दी जास्त राहते, कधी कमी राहते। आम्ही आम्हाला माहिती नव्हतं त्यावेळेस, त्यांनी आमच्या समोर अर्ज फाडला। ते आम्हाला एवढं पण म्हणले काय ना तुम्हाला काय करायचं ते करून घ्या। मग आम्ही त्याला एवढं पण म्हणलो, आम्ही त्यांना पण बोललो की आम्ही गुंडा साहेबांना जाऊन भेटतो। ते म्हणजे जाते आम्ही इथं आलो का तुमची सिक्युरिटी आम्हाला मध्ये सोडत नाही। आणि गमत अशी साहेब, आम्हाला सकाळी 6:30 7:00 बस राहते। ती बस जर कधी आशिला, खालच्या आशिला किंवा मग फार ओझरपर्यंत ती मुक्कामी जाते। ती मुक्कामी गेली की ती तिकडेच फेल होती, तर ती येतच नाही आम्हाला। आम्ही सकाळी 6:00 कॉलेजला निघतो, आम्हाला सकाळी 9:45 बस 1:30 8:30 खाली जाते। दुपारी दुसऱ्या महत्वाचं असं आहे, 5 वेळेस आम्ही काढायला जातो, मी बोर जातो त्यावेळेस जर तुमचं ऑफिस 1ला बंद झालं ना, कधी 3ला सुद्धा उघडतं। आणि या जे तिथं असतात ना, कोण असते मला माहित नाही, पण त्यांची विद्यार्थ्यांशी बोलण्याची भाषा योग्य नाही। तुम्ही माझ्याकडे सरळ यायचं, वॉचमॅन आम्हाला आतमध्ये सोडत नाही। आता 5ला साहेबच बसतात ते 2 वाजता बरोबर आहे ना। तुम्ही एखादा थोडा पास काढलेला तुम्ही डायरेक्ट फाटलेला पास जमा करू। आता फाटलेला पास आहे, फेकला पास तुम्ही 4 एक लक्षात घ्या, त्या पद्धतीने तुम्हाला वागायचं नाही। फाटलेला पास फाटलेला पास चिटकेल पास कोणाचा फाटलेला नसला ना तर आम्ही काहीच म्हणत नाही। थोडंसं साहेब सहकार्य करून घ्यायचं, सहकार्य म्हणजे रेशन कार्डवर रोखेल नाही आपण त्यांना पास देतो, त्यांना त्यांच्या विद्यार्थी परत तुमच्या जागेवर बसणार आहे, बाकी मुलांना तेच ट्रीट करणार तुमचं फाटलेले असतील। त्याच्यापेक्षा तुम्ही जर त्यांना जर व्यवस्थित तुमची वर्तुची सापूर गाडी मोकळी असो किंवा बैल असो, कोकणी फाट्यावर थांबत नाही। कोणती सापूर आहे? सापूर कोणती असो मार्गे जर आमच्या पोखरी दोरवाडी पण कव्हर होती, त्याच्यात पोखरी कव्हर होती आणि तळेवाडीचे थोडेफार ऍडजस्टमेंट करून तळेवाडी पण कव्हर होती, नाही का। तर अशी एक बस जरी आमच्या मार्गे चालू केली, सकाळची बस चालू केली तर ती कव्हर होती आमच्या। माझं मत तुम्ही मुद्दे लिहून घ्या, त्यांना बोलवलं, त्यांचा विषय नसतो। आमचा रोड आहे ना धोकेदायक नको, एवढंच आमचं म्हणणं असतं की हेच विद्यार्थी जात असतात, उद्या कुठं गाडीचं काही दुर्घटना होऊ नये म्हणून आमचं काय असतंय, आम्ही सेफ रोड बघत असतो। कुठं काही जण चर खोदून ठेवता, कुठं गाडी पलटी होण्याची शक्यता असते, असा रोड नको आहे। बस तर बसली पाहिजे त्या रोडवर।
झाले ते आजच विषय झाला. ऐकायला सर, पैसे नाही ना जेवण करायला नाश्त्याला, रोज पैसे घालवले तर त्या पद्धतीने तो पासही वाया जातो ना. पास वाया जातो. काय माहितीये का तुम्हाला जर तकलीफ झाली ना कुठल्याही गाडीत नाही आता साहेब त्यावेळेस टाइम मॅच होत होता, वेळ वाया जात नव्हता. पण आता काय झालंय, बस वेळेवर नाही, मुलं पास काढतात, ते पास वाया जातात. पण इथं पास काढायच्या वेळेस तुमची चौकशी कक्षातले जे लोक आहेत ते विद्यार्थ्यांशी व्यवस्थित बोलत नाही. ते सगळे काय साहेब शेतकऱ्यांचे ठीक आहे ना, आता आलोय ना त्यासाठीच आलोय. हे शेतकऱ्यांचे मुलं आहे सगळे, त्यांची काय फार असं काय होतं, सकाळी 6 वाजता घरून निघताय, 6 वाजता निघतात, बस वेळेवर नाही, कधी कधी कॉलेजही लेट होतं. कुठल्या भागात मला म्हणजे तुम्हाला कोणत्या भागात. तर आता एक काम करा, एक जण आहे ना, एक भागातला एक जण उठून सांगा अडचण. तू पहिले अडचण एकची गाडी सकाळी येणारी गाडी 2-2 तास दर 1-1 तासाला गाडी राहील. म्हणजे मग तुम्हाला येईला काही अडचणच नव्हती. जाताना एकची गाडी होती आणि अजून तर आमचे मित्र गौरव दादा डोंगरे व इतर त्यांचे सहकारी हे आमच्यासोबत आले. तर डेपो मॅनेजर यांनी पोखरी बाळेश्वर या ठिकाणी आम्हाला बस देण्याचं आश्वासन दिलं. सत्यजित दादा तांबे यांनी आत्ताचा फोनवरून त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलले का बस चालू करू. आता आमच्या समस्या बघू आता किती दिवस हे सोडतात हे आम्ही आता सगळे वाट पाहून येतो. काय समस्या होत्या आपल्या, कोणत्या कोणत्या गावाचं होतं, काय प्रॉब्लेम होते? आमच्या समस्या अशा होत्या का साकूर फाटा जो आहे तिथून जी बस ती साकूरवरून पोखरी फाटा थांबत नव्हती. तर ती बस आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे थांबेल व पोखरीत सुद्धा एक त्यांनी बस चालू करायचं आश्वासन आम्हाला 6:30 वाजता सकाळी आणि संध्याकाळी 5 वाजता बस येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. कोणकोणत्या गावाचं प्रॉब्लेम होतं? पोखरी बाळेश्वर व आमची तळेवाडी एक आमची नदीत म्हणजे आमच्याच गावची वाडी ती इतर व त्यांचे आम्ही प्रश्न आता घेऊन आलो होतो. तसं आता इकडे दांदरफळ पेमगिरी इतरही काही गावांचे पोरं जोरवे इथले पोरं आमच्यासोबत होते. आता युवक काँग्रेसचे आमचे मित्र सगळेच म्हणजे त्यांचे सहकारी सगळेच होते आमच्या. मग आज आपण आगार प्रमुखांशी बोललं तर काय तुम्ही समाधानी आहात? त्यांनी आमच्या समस्या जर सोडवल्या तर आम्ही समाधानी आहे, नाही सोडवल्या तर आम्ही आमचा निर्णय पुढचा आहे. तर आंदोलनाचा आमचे मित्र अशी म्हणून राहिले का सगळे आंदोलन करू आम्ही 2 दिवसात जर नाही झालं तर आमचं आंदोलन होईल. विद्यार्थी आंदोलन नाही. सांगाल बरं, आज तुम्ही या ठिकाणी घेराव घातला होता आगार व्यवस्थापकांना, काय नक्की मागण्या होत्या? खरं तर आपल्या पठार भागासह संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील विद्यार्थ्यांच्या गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं बस डेपो संदर्भातल्या अडचणींसंदर्भात फोन येत होते. आणि ह्या ज्या काही अडचणी आहेत, तक्रारी आहेत, हे आमचे नेते आमदार सत्यजित दादा तांबे यांच्यापर्यंत देखील पोहोचल्या होत्या. आणि त्यांच्या आदेशानं आज आम्ही बस डेपो मॅनेजर साहेबांची विद्यार्थ्यांना सोबत घेऊन भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या ज्या काही विविध तक्रारी होत्या, अडचणी होत्या, सूचना होत्या, त्या सोडवण्याचं त्यांनी आज आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. कशी चर्चा झाली आणि काय सांगाल? नाही, खरं तर बसची परिस्थिती असेल, बसचे जे वेळापत्रक आहे याच्यामुळे विद्यार्थ्यांचं होणारं शैक्षणिक नुकसान असेल, या संदर्भात आमची चर्चा झाली. आणि डेपो मॅनेजर जे काही आहेत गुंड साहेब, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आमदार सत्यजितदादा तांबे साहेबांनी देखील फोनवरून त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे की 2 दिवसामध्ये जर ह्या मागण्या विद्यार्थ्यांच्या जर सोडवल्या गेल्या नाही तर मोठ्या स्वरूपाचं, तीव्र स्वरूपाचं आंदोलन जे काही आहे ते या ठिकाणी छेडलं जाईल. निपक्ष, रोखठोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखठोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.